नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रियंका आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज बनवत आहे मी चवळीची शेंग. तसं तर मी डब्याला सकाळी काय बनवायचं आहे ते आदल्या रात्रीच प्लॅनिंग करून ठेवते. तशी पूर्वतयारी करूनच ठेवते, कारण आता बाळामुळं कसं सकाळी कधी कधी बाळ उठलेलं असतं, कधी कधी झोपलेलं असतं, मग ती गडबड होते, मग कधी कधी खूप चिडचिड होते, डब्बा होत नाही, मग बाळ पण रडतं. मग त्याच्यापेक्षा ना मी आदल्या रात्रीच प्लॅनिंग करून ठेवते. भाज्या वगैरे कट करून ठेवते ज्या काही लागणार असतील ती, आणि कणिक सुद्धा मळून ठेवते. असं बोलतात कणिक वगैरे मळून ठेवू नये, फ्रीजमध्ये चांगलं नसतं, पण आता काही माझ्याकडे ऑप्शन नाही. सकाळी सकाळी गडबड होते म्हणून मी रात्री मळून ठेवत असते. असं इथं चवळीची शेंग बनवत आहे, सुकी बनवत आहे, कारण डब्याला द्यायची आहे. दोघांना पण डब्यांना सुकीच लागते. तर आमच्या इथं ना कंपल्सरी शेंगदाण्याचं कूट असतं भाजीला. तर आज मस्त अशी चवळीची भाजी बनवली होती. गौरीची खूप आवडीची. तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला तोपर्यंत गौरी सुद्धा ट्युशनवरून आली होती. तिचं आवरलं, तिला शाळेत पाठवलं, आणि इकडे ना बाळाला पाणी ठेवलं होतं आंघोळ घालण्यासाठी. दररोज मी ना गौरी गेल्यानंतरच बाळाला आंघोळ घालती. आणि ही खुर्ची आहे ना, दररोज माझी खुर्ची ना कपड्यानं भरलेली असती. दररोज ठरवते की आज खुर्चीवर कपडे नाही ठेवायची, परंतु ठेवली जातात. असो, बाळाचं पाणी वगैरे तापलं, बाळाला आंघोळ वगैरे घातली, बाळ खेळत आहे तोपर्यंत ना भांडे वगैरे घासून घेतले मी, कारण बाळ झोपल्यानंतर परत आवाज भांड्याचा करून नाही जमत, कारण उठतो तो, म्हणून झोप त्याची पूर्ण होत नाही, म्हणून भांडी वगैरे घासून घेतली. स्वतः सर्व भांडी घासली आणि ना वगैरे आवडलं, आणि बाळाला सुद्धा झोपवलेलं आहे. आणि आज म्हणलं की एक छान अशी रेडीमेड रांगोळी बनवूया. तर रांगोळ्यांचा डब्बा घेतलेला आहे, आणि मस्त असं मी ही मोराची रांगोळी बनवलेली आहे. ही काय रांगोळी पूर्ण झालेली नाही, उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा रील मी शेअर करीन. आणि ही आधी ना रांगोळी मी बनवायची, पण जसं डिलिव्हरी पासून झाल्यापासून ना गॅप पडलेला आहे. सो खूप छान वाटलेली ही रांगोळी, उद्या पूर्ण होईल. तर संध्याकाळी गौरी येते 6 वाजता घरी, आणि तिच्यासाठी ना चहा ठेवला होता. तिचा 6 वाजता मंथनचा क्लास असतो, तर ती जायला नकोच म्हणत होती, पण तिला म्हणलं की आता 1 तारखेला तिचं पेपर आहे, तर जा बाई, 2 दिवस आहेत. असो, तिला कसं बस तरी पाठवलेलं आहे. चहा वगैरे तिला दिलेला आहे, तिचं आवरलं. ती क्लासला गेल्यानंतर मग मी बाकीची माझी संध्याकाळची कामं, स्वयंपाक वगैरे करायला घेतला. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला का